अंपायर साहेब माझ्याकडे बघा, मी तारक मेहता, मेहताचे महारथींचा कॅप्टन. आठवलं का काही? आठवा मला. आठव जरा बाबा. तुम्ही असे. हो हो आठवलं 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 दया. मॅचच्या लास्ट बॉलला बघून मी एक्साइटमेंट मध्ये बेशुद्ध झालो. अनबिलीवेबल. तुम्ही पाहिलं, क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडतंय की एक अंपायर एक्साइटमेंटमुळे स्वतःच बेशुद्ध पडला. आणि प्रेक्षको, हे जाणून घेऊन तुम्हाला खूप आनंद होईल की हा वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आमच्या गोकुलधाम सोसायटी मध्येच झालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस चेरी. तुम्ही काय थांबलात? बोला ना तुम्ही पण. पाहत रहा रीटा रिपोर्टर सोबत कल तक. अरे अंपायर साहेब, तुम्ही बेशुद्ध काय झालात? आमचे इथे स्वप्न धुळीला मिळाले. समजतच नाहीये कोण जिंकलं कोण हरलं. आता नशीब आमचं चांगले की तुम्ही शुद्धीवर आला. आता जरा आठवा की शेवटच्या बॉलवर बापूजींनी 2 रन काढले होते. ज्या धावा काढल्या होत्या ते 2 रन व्हॅलिड धरले जातील की नाही, काउंट केले जातील की नाही, त्याने समजू शकेल की मेहताचे महारथी जिंकले की जेठाचे जाबाज. प्लीज लवकर सांगा, आमचे प्रेक्षक सुद्धा केव्हापासून ताटकाळले. लास्ट बॉल. टापू 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 टापू. जेठ्या चौथा. बापूजी धावा लवकर. तिकडे तिकडे तिकडे. आणखीन एक बापूजी. आठवलं, मला सगळं आठवलं. ओय आठवलं आठवलं आठवलं. एक मिनिट सगळ्यांनी शांत राहा. सोडी जरा थंड घे. अंपायरनं त्यांचा निर्णय सांगू तरी द्या की त्यांनी काय फैसला घेतला होता. शेवटच्या बॉलवर काय झालं सांगा. हे बघा, बापूजींचा बॅटला बॉल टच झाला होता आणि क्रिकेटच्या रूलच्या हिशोबाने बापूजींनी बॉलला हात नाही लावला, म्हणून ते 2 रन मोजले जातील. या अर्थी जेठाचे जाबाज जिंकले. प्रेक्षको, तुम्हाला ऐकून फार आनंद होईल की GPL 3 2022 चे विनर आहेत जेठाचे जाबाज. मी पण आता हेच सांगितलं ना. हो, मी फक्त असंच रिपीट केलं, म्हणजे जर कुणी लेट आलं असेल किंवा कुणाला तुमचं बोलणं कळलं नसेल तर मी तुमचं काम सोपं केलं. थँक्यू. आता मी माझं काम करू का? हो प्लीज प्लीज. करूया जल्लोषाची तयारी. कुठेही जाऊ नका. पाहत रहा कल तक रीटा रिपोर्टर सोबत. मी आहे पत्रकार पोपटलाल मिस चेरी सोबत. कट कट कट. जिंकणार कोण काय ते? आपण तर जिंकलोय. जिंकले रे जिंकले. जिंकले रे जिंकले. जिंकले रे जिंकले. मेहता साहेब वाईट करताय. अरे एवढा काय जळताय? अरे लाईट घालवली तुम्ही. अरे लाईट लावा बाबा. नो लाईट कसा गेला? हार पण मान्य करायला शिका. अरे या जळण्याचा प्रश्न कुठे येतो? तुम्ही जिंकण्याच्या नादात अंधार करून टाकलात भाऊ.
विद्या बालनजी. ओय टॅलेंटेड सुपरस्टार विद्या बालन. खरंच तुम्ही अगदी उत्कृष्ट मॅच खेळला आहात. अगदी फुल ऑन एंटरटेनमेंट. आणि या एंटरटेनमेंटसाठी मेहताचे महारथी या टीमचा मी खास उल्लेख करणार आहे. कारण की शेवटचा बॉल आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कसून प्रयत्न केला. थँक्यू. थँक्यू सो मच. वी ट्राईड आवर बेस्ट. आणि दयाजी, तुमची गरबा बॉलिंग जबरदस्त होती. आणि बबिता, खूप 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 भालो मेडोनवर टाकला. तुम्हाला बंगाली येते? मला पण बंगाली येतं. टप्पू, काय कॅच पकडलीस. ब्रिलियंट. थँक्यू सो मच. थँक्यू. नातू कोणाचा आहे? सॉरी गोली, तू ना कितीतरी चौके सोडलीस. आणि हाती भाऊ आणि सोडी भाऊ, कसले कमालीचे सिक्सर्स मारले तुम्ही. ओय विद्या बालनजी, तुम्ही सुपर टॅलेंटेड सुपर लेडी स्टार ऑफ बॉलिवूड आहात जी. थँक्यू. बरोबर आहे. आणि तुम्ही बापूजी, तुम्ही तर अफलातून विनिंग शॉट मारला. धन्यवाद. कडक. धन्यवाद. खरंच मजा आली. बापूजी. आणि जेठालालजी, तुम्ही कॅप्टनला साजेसं असं खेळला आहात. व्हेरी गुड. अमेझिंग. सगळेच खूप छान खेळलेत. व्हेरी वेल प्लेड.